चला कॅमेरा बाद में, चलो पुढं कॅमेरामॅन, चला पुढे चला. पुणे पुस्तक महोत्सवाला शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस मान्यवरांचा शुभ अरे रोहन सरांनी जागा दिली. सर एखादं पुस्तक घ्या. सर तुम्ही सर एखादं पुस्तक घ्या. घेणार. ए दादा तू मागे रे, सकाळी पण तू असंच केलं मागे. तुम्ही दाबला की मागे दाबतं. थांबा जरा, दाबू नका. खाली बघा. अहो साहेब, तुम्ही दाबू नका. समोर तुम्ही खूप कमी डिस्टन्स ठेवलाय त्यामुळे चालू आहे तुमचा चालू आहे. ठीक आहे चला मागे चला दादा. फोन घ्या ना बाजूला. भरता आली तर साहेब नाही का पुढं. हो बोलू नका ना. पुढेच गेला असं मला सांग सगळं तर मागणं ढकलतात तुम्हाला लांबून चांगलं येईल उलट. युवराज मलिक आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेशजी पांडे यांच्या शुभ हस्ते स्वागत होते. महाराष्ट्र राज्याचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र, उपसभापती आदरणीय नीलमताई गोरे, आणि आज मी सार्वजनिक मंचावरनं पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या पुस्तकाच्या आवडीची माझा प्रसंग मी माननीय श्रीकांतजी भारतीय कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न होण्यासाठी यावं अशी विनंती आहे. श्रीकांतजी. अशा काळामध्ये विशेषतः तरुणाई या महोत्सवाकडे आकृष्ट झाली आणि मोठ्या प्रमाणात तरुणाईंनी पुस्तकं खरेदी केली आणि पुस्तकं वाचण्याकडे कल दाखवला. ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता आनंदाची गोष्ट आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की कुठल्याही समाजाचा आरसा हा त्या समाजात कुठलं साहित्य वाचलं जातं याच्या आधारावर ठरत असते. त्यात त्याचं प्रतिबिंब दिसत असतं. आणि विशेषतः पुस्तकं ही केवळ पानं नाही आहेत, तर व्यक्तीचं व्यक्तिमत्व तयार करणारी, अशा प्रकारची विचार देणारी ही पुस्तकं असतात. पुस्तकातनं व्यक्तिमत्व, आपल्या स्वातंत्र्याचं मोल काय आहे हे आपल्याला समजतं. कोणामुळे खऱ्या अर्थानं आज आपण या ठिकाणी आपली संस्कृती जिवंत ठेवू शकलो हे आपल्याला समजतं. आणि म्हणून ही सगळे पुस्तकं हा एक अत्यंत
मोलाचा ठेवा आहे. खरं म्हणजे कुठल्याही राष्ट्राच्या खजिन्यात किती पैसा आहे तो तर महत्वाचा आहेच, पण विचाराचा खजिना किती मोठा आहे, त्या ठिकाणी पुस्तकं किती आहेत, हा देखील एक अत्यंत मोठा मानक आहे. असं म्हणतात की